राहुल, तू आता रील पासून सुरुवात केली होतीस संपूर्ण आणि आता चित्रपट करतोयस. काय चॅलेंजेस वाटतात तुला रील्स, ते चित्रपट आणि हा सगळा प्रवास कसा होता? प्रवास म्हणजे आता एवढं सोपं पण नाही. म्हणजे जवळपास मला या फेजला येण्यापर्यंत 5 वर्ष लागलेत. हम्म, म्हणजे रील्स तर हे साईड बाय साईड चालू होतं, पण हम्म, पहिल्यापासूनच मी ऑडिशन्स देणं किंवा कुठेतरी रोल मिळेल याची भावना. मी हम्म. भरपूर फिल्म्सला स्पॉटचं काम केलेलं आहे. बरं. पुन्हा एक ॲमेझॉन प्राईमला एक वेब सिरीज आहे, हॉस्टेल लॉज आहे. हम्म. त्याच्यामध्ये पण एक छोटंसं सिंगल डायलॉग कॅरेक्टर केलेलं 2023ला. ओके. त्याच्यानंतर अल्बम केलेले आहेत. हम्म, म्हणजे माझी प्रोफाईल बऱ्यापैकी ॲज अ रील स्टार म्हणून माहिती लोकांना किंवा कॉन्टेंट क्रिएटर. हम्म, पण त्यावेळेला साईड बाय साईड चालत असतं ते. पण ऍक्च्युअल माझा इंटरेस्ट पहिल्यापासूनच ऍक्टिंग मध्ये होता. हम्म, खूप काही शिकायला लागलं, कारण रील हे वेगळं झालं, ते टाइमपास असतं. हम्म, बट ऍक्च्युअल तुम्ही मोठ्या कॅमेरा पुढं ऍज अ डिरेक्शन स्क्रिप्ट ह्या गोष्टींमध्ये येताना खूप चॅलेंजिंग असतं. हम्म, आणि खूप हार्डवर्क करावं लागलं मला त्या गोष्टींसाठी. हम्म, विदिन असा अनुभव होता की पहिल्या ऑडिशनला असं झालं होतं की मला शब्द पण निघाला नाही तोंडातून. हम्म. आणि नंतर त्याच्यावर मी प्रॅक्टिस करत 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 एकंदरीत म्हणेल की मेहनत करत करत इथपर्यंत आलोय. हम्म. बघूया आता किस्मत कहाँ ले जाएगी. Yes.